तर परभणी आणि बीड या प्रकरणावरनं अमोल मिटकरी यांनी विरोधकांवरती टीका केली। हिंसेचं समर्थन कोणी करणार नाही, त्यामुळे योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे। हिंसेचं समर्थन कोणीही करणार नाही, दोषींवरती योग्य ती कारवाई केली जाईल असं मिटकरी म्हणतात किंवा कारवाई केली जावी। बीड परभणी प्रकरणावरून अमोल मिटकरी यांचं हे भाष्य। जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील त्यांनी टीका केली। वाल्मिक कराडांचं नाव पुढे करत आव्हाड धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यासाठी हे करतायत, हे उघड झालंय असा टोला मिटकरींनी लगावला। आणि जितेंद्र आव्हाड यांचं आडनाव बदला, त्यांचं नाव बदलून आगलावे करा असा प्रस्ताव ठेवता जर येत असेल तर मी तसा प्रस्ताव द्यायला तयार आहे असाही घणाघाती टोला मिटकरींनी आव्हाडांना लगावला। सरकारकडून ज्यावेळेस स्थगन प्रस्ताव त्या संदर्भात विरोधकांकडून मांडला गेला किंवा 289 ची चर्चा झाली, त्यावर स्पष्टपणे सांगितलं की जे कोणी दोषी बीड प्रकरणामधले असतील, परभणी प्रकरणामधले असतील, त्यावर एसआयटी चौकशी नेमून दोषींना फाशी झाली पाहिजे। मला तर आज म्हणजे मन हेलवणारी घटना आहे की मस्साजोगच्या सरपंचाला इतक्या क्रूर पद्धतीनं मारलं की अक्षरशः त्यांचे डोळे पण लायटरनं जळावे, ही अशी इतकी क्रूर घटना। मला असं वाटतं आरोपी मोकाट सुट्टा कामा नये, आरोपी कोणी असो। आता विरोधकांमध्ये जितेंद्र आव्हाड सध्या अग्रेसर आहेत, ते काय वाल्मिक कराडांचं नाव वापरून धनंजय मुंडेंना पण टार्गेट करतायत, पण ज्या व्यक्तीचा संबंध असेल त्या व्यक्तीला नक्की अटक झाली पाहिजे। जितेंद्र आव्हाडांचं आडनाव आगलावे केलं पाहिजे। इतका आगलाव्या माणूस महाराष्ट्रात खरंच कोणी नाही, म्हणजे 100 शकुनी कमी पडतील इतका आगलाव्या माणूस म्हणजे हे आव्हाड साहेब आहे। मला असं सांगा, राजू कारेमोरे जे आमचे आमदार गेले त्यांची प्रतिक्रिया ज्यावेळेस मीडियाने घेतली त्यावेळेस त्यांना फक्त एक सूचना आली होती की असा असा कार्यक्रम आहे, ते त्या कार्यक्रमाला गेले असते। आता आम्हाला सूचना आल्या नाहीत, आम्हाला निमंत्रण आलं नसेल किंवा मागच्या वर्षी पण आम्ही गेलो नाही। शेवटी आरएसएसने किंवा भाजपने आम्हाला म्हटलं नाही की सक्तीचं येणं केलं नाही तिथं, त्यामुळे मागच्या वर्षी जी भूमिका होती ती भूमिका आम्ही कायम ठेवली।